शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना दिलासा मिळाल्यानंतर विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय। उद्धव ठाकरेंनी भाजप वॉशिंग मशीन झाल्याची टीका केली तर वडेट्टीवारांनी भ्रष्टाचार करणाऱ्याला सोबत घेऊन सोडणार नाही असं कदाचित पंतप्रधानांना म्हणायचं असेल असं म्हटलंय। तर हा चौकशीचा भाग असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दिलेले आहे काय वॉशिंग मशीनची जाहिरात आहे ना ती। एकीकडे तुमची सुरक्षा की तुम्ही जर का तेव्हा म्हणाला होता की शहीदांच्या परिवाराला फसवलं तर त्या फसवणुकीमध्ये भाजप आता सामील झालाय असंच माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे। नाही, शिखर बँक घोटाळ्याच्या संदर्भात जी क्लीन चिट होती त्या मागच्याही सरकारने त्यावेळेस हे केलं होतं, परंतु त्यांना त्यापेक्षाही अनेक घोटाळे होते। काही अजित पवारांचे केवळ शिखर बँकच घोटाळा होता असं नाही, खूप घोटाळ्यांची चौकशी चालू होती। त्या इरिगेशनची चौकशी तर खुद्द पंतप्रधानांनी म्हटलंय 77,000 कोटीचे घोटाळा। आता त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करण्याचा मोहीम जर भाजपाची असेल, भाई भ्रष्टाचारियों को छोडूंगा नहीं पर अपने साथ लिए बगैर छोडूंगा नहीं असं त्यांना म्हणायचं होतं। चौकशीचा भाग आहे। चौकशीमध्ये जे निष्पन्न झालं असेल त्याप्रमाणे निर्णय झाला।